उपजोनिया पुढती येऊ काल खाऊ दही भात वैकुंठितो ऐशे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखे सुखे घालू उंबरी तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐशे नाही कवळ काही काल्याचे विठाला उपजोनिया पुढती येऊ काल खाऊ दही भात वैकुंठितो ऐशे नाही कवळ काही काल्याचे। आज या शिवणगावी या भव्य अशा प्रांगणामध्ये आणि भव्य मंडपाच्या मध्ये हा जो कीर्तनाचा कार्यक्रम, या कार्यक्रमाची आज आहे सांगता विठ्ठल सांगता म्हणजे पूर्णता। कोणताही कार्य करता जो कार्य करत असतो तो हेही मनात ठेवत असतो आपलं कार्य पूर्ण व्हावं, आणि पूर्ण होतं केव्हा ते सांग झाल्यानंतर, म्हणजे कोणत्याही बाजूने उन न राहिलं असं जर कार्य झालं तर त्याला पूर्ण कार्य म्हणतात। आणि ते बहुतेक कार्यकर्त्याकडून होत नाही। किती जरी हुशार कार्यकर्ता असला, तीक्ष्ण बुद्धीचा असला तरीही काही ना काही तरी त्रुटी म्हणजे चुका राहतातच। मग त्या चुका भरून निघण्याकरता काय करावं लागतं? काल्याचं कीर्तन विठ्ठल काल्याचं कीर्तन करायचं याचा अर्थ भगवंताचे गुणानुवाद गायचे। त्याची पूर्णता होते म्हणजे भगवंताच्या गुणानुवादानं, भगवंताच्या चरित्रानं। आणि म्हणून हे काल्याचं कीर्तन करायचं। काल्याच्या कीर्तनामध्ये बुवानो इतस्ततः कुठल्याही गप्पा मारायच्या नाहीत। अगदी शास्त्रयुक्त असं काल्याचं कीर्तन करायचं। संतांच्या मर्यादेने युक्त असं कीर्तन करायचं, म्हणजेच मर्यादेचा भंग होऊ द्यायचा नाही। ही जबाबदारी कीर्तनकारानं राखायची। संतांनी ज्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्या मर्यादेमध्ये राहणं हे कीर्तनकाराचं काम आहे। म्हणून या कीर्तनात कोणत्याही गोष्टी माष्टी काही चालत नाही। नेहमी तसंच आहे। कीर्तनामध्ये भलता विषय सांगायचा नाही विठाला। भगवंताचे फक्त चरित्र काय करायचं? चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते
उच्चारावे दारू भाव सागरी ते हा उचलता अधिकारी केले गोकुळी केले गोकुळी चरित्र ते उच्चारावे. कोणतं? जे देवे गोकुळी केले ते. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णानं जे चरित्र केलं त्याचाच आजच्या या काल्याच्या काय करावा? उच्चार करावा. विठ्ठल आचरावे न. आचरण करण्याच्या भानगडीत पडू नये. का? आपल्याला देवाचं चरित्र आचरता येणार नाही आणि आचरायला गेलं तर दोष निर्माण होतील, पापी ठराल. विठ्ठल आपण फक्त उच्चार करायचा, बाकीचं काही बोलायचं नाही. असा हा दंडक असल्यामुळे आजच्या या काल्याच्या कीर्तनाला मी जगद्गुरु तुकोबाराय यांचा काल्याचाच असा अभंग सेवेला घेतलेला आहे. या अभंगातून तुकोबाराय आपण काय करू असं सांगतात. कारण सर्व सवंगड्यासह भगवान रानात गेले असता, गायी वळत असता आणि मध्यंतरी 12-1च्या सुमारामध्ये त्यांनी ठरवलं की भोजन करायचं. वनभोजनाला फार मोठं महत्व आहे. घरात भोजन करणं आणि वनात जाऊन भोजन करणं हे अति आगळं आणि वेगळं आहे. म्हणजे बरेच माणसं घरून सगळं चतुरी तयार करून वनात घेऊन जातात आणि वनामध्ये वनभोजन करतात आणि त्या भोजनाचा आनंद लुटतात. यांनी सुद्धा तसं ठरवलं आणि भोजन करायला सुरुवात केली. आणि सुरुवात केल्यानंतर खाता खाता त्यांच्या अंतःकरणात अशी इच्छा निर्माण झाली की असंच भोजन करण्याकरता आपण काय करू? अभंगाच्या उपदोनिया पुढतीये उपदोनिया पुढतीये उपदोनिया पुढतीये उपदोनिया पुढतीये
वैकुंठितो ऐसी नाही काला उपजोनिया पुढती येऊ काल खाऊ दही भात खाता खाता ही इच्छा अंतकरणात निर्माण झाली आणि एकमेकाला एकमेक म्हणू लागले का आपण हे कार्य पुन्हा करण्याकरता येऊ. कोणतं? काला खाण्याचं. ठीक आहे, परंतु हे वक्तव्य केलं म्हणजे बोलले कोण? भगवंताचे सवंगडी. आपल्यासारखा कोणी जर बोलला असता तर आपलं बोलणं काही योग्य ठरलं नसतं. कारण जन्माला येता येईल पण कालाच खाला असं मात्र निश्चित नाही. विठ्ठल आपल्याला काला मिळलंच असं सांगता येत नाही. कारण काला खाण्याकरता मनुष्य जन्माला यावं लागेल. तसे तर आपला जन्म प्राप्त होतातच, गेले का पुन्हा येतातच. पण आले तर काय होऊन येतात हे सांगता येत नाही. जन्माकरता 84 लक्ष योनी आहेत आणि त्या योन्यांमध्ये आपल्याला यावं लागतं. कशामुळं? आपल्या कर्मांमुळं. विठ्ठल जे जे आपण कर्म करतो ते ते कर्म भोगण्याकरता आपल्याला यावंच लागतं. अगा कर्मे उरावे ते सुख दुःखे फळावे त्या ते भोगावया यावे ध्याये का. केले कर्म झाले जे आपण कर्म करतो तेच पाप आणि पुण्य या निमित्तानं राहत असत आणि तेच आपला भोगण्याकरता पुन्हा यावं लागतं. हे निश्चित आहे. कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुंच भुंजते. कर्म करतो कशा करता? भोगाय, भोगण्याकरता. आणि भोगतो कोणतं? केलेलं कर्म कर्तुंच भुंजते. म्हणजे जास्त त्यालाच भोगायला येतं. विठ्ठल प्रत्येकाला आपापली कर्म भोगायला यावंच लागतं. पण काला खाण्याकरता जे मनुष्य शरीर पाहिजे ते मिळतच असं मात्र नाही. कर्माप्रमाणे जन्म मिळतो हे मान्य आहे. आपण जन्माला येऊ हे मान्य आहे. परंतु
काला खाण्याकरता शक्य नाही विठ्ठल. कारण मनुष्य देह कसा सांगितला दुर्लभ. दुर्लभो मानुषो देहो दीनां क्षणभंगुर तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शन. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. देह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाचे गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाचे गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव देह दुर्लभ शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. देह दुर्लभ शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना. आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ जाणा मिळत नाही. वाटल ते मिळतं पण हा नरदेह मिळत नाही. म्हणजे मानवी शरीराला पुन्हा येता येत नाही. दुर्लभ आहे. मग तुम्हाला शरीरच हे मिळणार नाही तर काला खाणं कसं शक्य होईल बेटा. मनुष्य देहाला यायला पाहिजे तर हा काला. मनुष्य देहाला येणं हे आपल्या स्वाधीन नाही, कर्माच्या अधीन आहे. कर्माप्रमाणे जन्म घ्यावा लागतो. आपल्या म्हणण्याप्रमाणे आपलं मिळते असं मात्र नाही. म्हणून पुन्हा जन्माला येऊ आणि पुन्हा या शिवने गावातच येऊ आणि पुन्हा असा सप्ताह करून तो आनंद बघू शक्य नाही. इथला आनंद सुद्धा पुन्हा दुर्लभ आहे. आता मागुता येईल फेरा. हे तो लगडे म्हणे तू कया बंधू ओळखी नाही तरी झालं अघोरा. ओळखी नाही तरी झालं अघोरा. ओळखी नाही तरी झालं आता मागुता येईल फेरा हे तो नगडे या नगरा
या नगरा मागुता फिराईल येतो नगडी. म्हणजे पुन्हा तुम्ही मनुष्य द्यायला याल हे शक्य नाही. विठाला आणि संगडीत भगवंताचे म्हणतात उपजोनी या पुढती ये आपण पुन्हा जन्म घेऊन येऊ आणि हा काला खाऊ हे शक्य नाही. आपल्यालाच शक्य नाही असं नाही, देवांना सुद्धा शक्य नाही. म्हणून तर देव या शरीराची इच्छा करतात. देव इच्छिता ती पाय स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म मृत्यू लोकी व्हावा जन्म स्वर्गातले अमर सुद्धा याची इच्छा करतात, पण त्यांनाही आपल्या इच्छेप्रमाणे हे शरीर मिळत नाही. आता देवादिकांना मिळत नाही, आपल्याला कसं मिळेल? मागुताहाची जन्म पावसी मागुताहाची जन्म पावसी अरे अंध होशी जाणूनिया 84चा न चुके तारे अंध होशी जाणूनिया 84 मागुताहाची जन्म पावती भोगिले ते सुख दानची हे दोन घडे रे सायाशी कारे अंग गोशी लागली
जन्म पावशी हे तो नघडे रे, सायाशी नघडे रे. सायास करूनच सुद्धा तुला मिळणंच शक्य नाही विठाला. अशा तऱ्हेचा महत्वाचा भाग असल्यामुळे सवंगड्यांनी जी इच्छा अंतःकरणात धारण केली ती त्यांना कशी पूर्त करता येईल. त्याचा महत्वाचा भाग असा आहे, आपल्यात आणि त्या देवाच्या सवंगड्यामध्ये फरक आहे. पहिला फरक असा आहे की आपण परतंत्र आहोत आणि ते स्वतंत्र आहोत. त्यांनी आपल्यावरचं पारतंत्र्य नष्ट केले, आपण तसं ठेवलंय विठाला. आणि पारतंत्र्यातच आपण जन्माला येतो आणि परतंत्र होऊनच राहतो. हे पारतंत्र्य भक्तांनी ठेवलेलं नाही विठ्ठला. भक्त कर्म जरी करत असले तर ती कर्म त्यांना बंद करू शकत नाहीत, कारण ते राहतच नाही. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही संचित नाही भक्ता संचित नाही दादा. भक्ता संचित नाही भक्ता संचित नाही भक्ता संचित नाही. कोणत्याही प्रकारचं कर्म या भक्तांना नाही. अर्थात त्यांनी ते पारतंत्र्य राहू दिलं नाही. म्हणजे काय केलं, कर्म त्यांनी केलं पण हातोटीनं केलं. म्हणजे जसं करायला पाहिजे तसं केलं. कर्म असं करावं की ते आपल्याला बंद करू शकणार नाही, बंधन होऊ शकणार नाही, असं करावं विठाला. कसं करावं, कर्तृत्व मद आणि फलस्वाद या दोन्हींना टाकून कर्म करावं. मनोनी फळी लाग सांडून देह संग कर्मे करावे हा चांग निरोप माझा विठला. नित्य नैमित्य कर्म करायची असतात पण काम्य कर्म करायचं नाही. काम्य कर्म करायचे नाही म्हणजे कामना धरून कर्म करायचं नाही. आणि एखाद्या वेळेला जर आपल्यामध्ये नित्यनिमित्त कर्मात किंवा काम्य कर्म केलं गेलं आणि दूषित असतं तर त्या निवृत्ती करता प्रायश्चित्त घ्यायचं असतं, त्या कर्मातून निवृत्त व्हायचं असतं, म्हणजे मोकळं व्हायचं. असं शास्त्र नियमाप्रमाणे कर्म करतो, चुकलं तर प्रायश्चित्त घेतो, तो मात्र मोकळा होतो विठाला. माणस कर्म करतात पण चुकलेला कर्म त्याचं प्रायश्चित्त घेतच नाही. शास्त्रामध्ये प्रायश्चित्त आहेत, धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक कर्माची प्रायश्चित्त सांगितली आहेत. पण प्रायश्चित्त घेऊन आपण आमकं कर्म केले हे उघड करायला माणसं तयार नाहीत विठाला. तसंच गुप्त ठेवतात पुढे जातात फटके खातात विठाला.
योग्य हातवटीनं कर्म करायची असतात आणि कर्मातून मुक्त व्हायचं असतं. पण एक असा नियम आहे, कोणी मनुष्य असो त्याच्या जीवनामध्ये जर काही वासना राहिल्या तर त्या वासना त्याला जन्म दिल्याशिवाय राहत नाही. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगे हरी रूप, त्याची झाले अंगे हरी रूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगे हरी रूप. वासनेनं जन्म घेण्याचा प्रसंग येतो. भक्ताच्या अंतःकरणात इच्छा म्हणजे वासना आहे. उपजून या पुढती येऊ काला खाऊ दैवात, काला खाऊ दैवात, काला खाऊ दैवात. उपजून या पुढती येऊ काला खाऊ दैवात, काला खाऊ दैवात, काला खाऊ दैवात. आपण पुन्हा जन्म घेऊन येऊ आणि हा काला भक्षण करू, अशी त्यांची इच्छा. पण प्रश्न महत्वाचा असा, इच्छा कोणाची, भक्ताची का सामान्याची? सामान्य आपण जर असतो तर आपल्याला वासनेप्रमाणे जन्म घ्यावाच लागला असता. परंतु ह्या इच्छा भक्तांच्या आहेत. कोणत्या भक्तांच्या? ज्यांनी जीवनामध्ये कोणत्याच वासना ठेवल्या नाहीत अशा. विठाला मग इथं वासना निर्माण झाली कशी हे तर महत्वाचं आहे. काल्याचा जो प्रसाद आहे तो भगवान देणार आहे. भगवान देतो आणि भगवंताच्या हातातला तो प्रसाद हे सेवन करत असताना इच्छा निर्माण झाली. विठाला म्हणजे इच्छेला देव आहे कारण, देवाच्या हातातला प्रसाद. म्हणजे याचा अर्थ तो प्रसाद असाच असला पाहिजे कसा, भक्तांना सुद्धा इच्छा निर्माण करणारा. विठाला विठाला भक्तांना इच्छा नसतात, पण कोणत्याच इच्छा नसतात असं नाही. भक्तांना देवाची संबंधी इच्छा राहतात. तुका म्हणे पायापाशी येईल वासना, येईल वासना. पायापाशी येईल वासना, येईल वासना, येईल वासना. देवा संबंधी वासना तशा देवाच्या प्रसादा संबंधी वासना. वाटणारा भगवान आहे, त्याचा हातचा प्रसाद आहे आणि तिथं वासना भक्ताची असते. कारण भक्त आहे तो. भक्त कोणत्याही भगवंताच्या क्रियेला इच्छित राहतो. त्याच्यात वासना राहू शकतात. काल तर काय सर्वच. आणि त्या वासना आपण राहतात असं मात्र नाही. आपण वासना धरतो, इच्छा करतो, पण ते आपल्या सर्वच पूर्त होतात असं नाही. पण भक्ताच्या वासना आपण राहतात असं नाही. विठाला ती वासना कोण पूर्ण करतो? भगवान.
तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू हे ते कल्प करू पुरवीत कल्प करू पुरवीत जी इच्छा भक्त करतात ती इच्छा भगवान स्वतः पूर्ण करतो. म्हणून तो भक्तीला प्राधान्य आहे. आपण भगवंताची भक्ती करायची आणि भगवंतानं काहीच करायचं नाही असं जर असतं तर जरा बेकार असतं. पण भक्त भगवंताची भक्ती करतात, भगवान त्या भक्ताचं सर्व काही करतो. विठ्ठल कुटुंबाची सेवा तोच करी आमुच्या, वाटत ते करतो. अगदी नीचातली नीच काम सुद्धा करतो. विठ्ठल यांची इच्छा भगवंताचा प्रसाद सेवन केला असता किंवा सेवन करता निर्माण झालेली आहे. नाना भोग वासना भोग होऊन निर्माण नाही झाली. आपल्याला वासना निर्माण होते, आपल्या प्रपंचाची भोग भोगले का वासना निर्माण होतात. ते त्यांनी त्यागले असतात. एकही प्रपंचाचा भोग त्यांना आवडत नसतो. त्यांनी सर्वाचा त्याग केला असतो. कशा करता? देवा करता. विठ्ठल जाळोनी संसार बैसलो अंगणी, तुझं नाही म्हणी मानशी. कशासाठी संसारात केली होळी या पायवेळ पांडुरंगा. हे सर्व भक्त मंडळी देवा करता संसाराचा त्याग करतात. संसाराचा त्याग करावा असं जर करायचं असेल तर, नाही तर त्याग योग्य नाही. तुम्हाला परमार्थ करायचा आहे, भगवत प्राप्ती करायची, मोक्ष सिद्ध करायचा आहे, मग तुम्ही संसाराचा त्याग करू शकता. अगदी कुटुंब असायचं ते सुद्धा विधिवत त्याग करता येतं. पण परमार्थ करता भलत्या गोष्टी कराल तर मग मात्र ते दंड खायला पात्र होतं. विठ्ठल भगवंता करता यांनी सगळा संसार बाजूला केला. का केला? भगवंताची भक्ती व्हावी म्हणून. विठ्ठल निमित्त भगवंताची भक्ती, भगवंताची उपासना, भगवत सेवा हे महत्वाचं निमित्त आहे. आणि याच्या करता हे संसाराचा त्यागही करू शकतात. देवासाठी घेऊन जोगा, देवासाठी घेऊन जोगा, अवघा भोग ते जियला, अवघा भोग ते जियला, त्याजीला देवासाठी केला भोग. देवा करता हे केलंय, देवा करता करू शकता. आणि आम्ही सुद्धा सांगतो देवा करता करा, पण करायला कोण तयार आहे? स्वतःच्या वासना पूर्त करण्याकरता वाटल ते करतात, पण देवा करता म्हटलं का आत्मा आकडतात, खिशात हात जात नाही. विठ्ठल विठ्ठल याचाच अर्थ हे भोग्याचं लक्ष नाही. भोग्यांचं हे शक्य होतं भोगवतांचं प्रेम असतं. त्यांनी अतिशय प्रेमाने ते जवळ केलेले असतात. म्हणून ते भोग
त्यांना दूर करणं अत्यंत कठीण जातं विठ्ठला विठ्ठला. या भक्तांच्या वासना आहेत उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात करुनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. काही त्यातले सवंगडे होते ते म्हटले परत जन्म घेऊन यायचं काही कारण नाही. आपण इथून आता गेलो म्हणजे कुठे जाणं वैकुंठात. भक्त ठरलेलं आहे वैकुंठ नाही का. जे मृत्यू लोकात येतात काही कार्य करतात पण जातात वैकुंठात. येतात वैकुंठाहून कारण हे त्यांचं निज घर आहे विठ्ठला विठ्ठल. वैकुंठ भुवन घर केले असे. प्रत्येक भक्त हा वैकुंठाला जातो आणि वैकुंठाला गेला पाहिजे आणि त्याच्याकरता तशी भक्ती करायला पाहिजे. भक्ती न करता नुसती गळ्यात माळ घालून वैकुंठात शक्य का विठ्ठला विठ्ठला. नुसता माळकरी आणि भक्त शक्य नाही. पण आपल्याला मात्र असतं नुसता माळकरी जे असला तरी आपण वैकुंठवासी म्हणतो. आता कुठला वाशी कोण जाणे पण म्हणतात वैकुंठवासी विठ्ठला वैकुंठाला आपण जाणार मग आपण तिथं काला भक्षण करू. बाकीचे म्हणले गड्या हो हे शक्य नाही. तुकोबराय म्हणतात कारण असा काला या प्रकारचा काला तिथं नाही अभंगाच्या वैकुंठीत ऐसे नाही वैकुंठीत ऐसे नाही वैकुंठीत कवळ काय कालाचे कवळ काय कालाचे वैकुंठीत ऐसे नाही वैकुंठीत ऐसे नाही वैकुंठीत ऐसे नाही वैकुंठीत ऐसे नाही रघुमाई रघुमाई
विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार वाडणे महाराज अशोक झाडे उपजोनिया पुढती 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 वैकुंठी तो ऐसे नाय वैकुंठी तो ऐसे नाय काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही अबळ काही काला कालाचे कबळ वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही बळ काही काढाचे कबळ 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 काही कबळ काही काढाचे कबळ काही काढाचे वैकुंठी तो नाही वैकुंठी तो ऐसे नाही जो आपल्याला काळ
काला भक्षण करायचं आहे तो काला वैकुंठात शक्य नाही, मिळत नाही, कारण तो दुर्लभ आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, काला वैकुंठी दुर्लभ, म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, काला वसंत संगे, विशेष वसंत संगे, विशेष वसंत संगे. काला तिथं मिळत नाही, दुर्लभ आहे. दुसरा महत्वाचा भाग, काला सेवन करण्यात तोंड लागतं ना, तिथं तोंड आहे गेलं, तोंड नाही, हात नाही, पाय नाही, काहीच नाही. जर शरीर तिथं चालत असतं तर इथं सोडायचे काय कारण नाही, हेच घेऊन गेलो असतो. विठ्ठल परमात्मा आहे, त्या ठिकाणी तो निर्गुण निराकार असा परमात्मा. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुही रघुराया. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, असा तो परमात्मा आहे. भक्त सुद्धा या ठिकाण जात असताना भगवत रूप होऊन जातात. विठ्ठल याचा अर्थ भगवत रूपता प्राप्त झाली नाही, जाता येत नाही. जायचं तर भगवत रूप व्हायचं, नंतर जायचं, आणि ते होण्याकरताच भक्ती करायची. विठ्ठल 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 विठ्ठल. भक्तीनं भगवत रूपता प्राप्त होते. चिंतने चिंतने तद्रूपता. भक्तीचं चिंतन केलं भगवंताचं तरी होतं. कोणतंही करा, कीर्तन करा, चिंतन करा, स्मरण करा, ध्यान करा, काही करा, पण त्याला मिळण्याची साधनं करा, त्याची एक होण्याची साधनं करा. त्या साधनांच्या द्वारे तद्रूप होता येतं आणि नंतर वैकुंठाला जाता येतं, माळ घालून नाही. विठ्ठल आत्मा नुसता कीर्तनकार बुवा झाला तरी त्यालाही जाता येत नाही. विठ्ठल ध्यान ठेवा, तो भगवत रूप व्हायला पाहिजे, भक्ती त्या प्रकारे करायला पाहिजे त्याने. अशी कीर्तन प्रवचन करणारे कुठं जाताना पत्ता लागत नाही. भक्त हा भगवंताचा यथार्थ लाडका भक्त पाहिजे. लाडकं होण्याकरता भगवतविषयी त्याच्यात प्रेम असलं पाहिजे, आणि प्रेमयुक्त भक्ती करता करता अंती तो भगवत स्वरूपाला प्राप्त होतो. विठ्ठल पण काला तिथे मिळत नाही. विठ्ठल याकरता उपजून या पुढती येऊ, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, या पुढती येऊ, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात. आपण जन्म घेऊन परत येऊ आणि काला सेवन करू असं म्हणतात. इथंच यावं लागेल, इथंच येतात. देवाला सुद्धा त्यांना काला देण्याकरता इथंच यावं लागतं, आणि देवभक्त आल्यानंतर हा कालाचा प्रसाद त्यांना मिळतो, अन्यथा नाही. काला खाऊ दही भात, ठीक आहे, इथे येऊन आपला काला मिळतो, मान्य आहे. पण का हो, आपण काला एकमेकाला देणार कसं? एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी,
अनेक देवमुखी, कारण हा देवाचा प्रसाद आहे, अतिशय महत्वाचा प्रसाद. अशा प्रसादाची हेळसांड होऊ नये, तो पायदळी जाऊ नये. मुखातला प्रसाद जो आहे तो मुखातच जावा, आणि म्हणून एकमेकाच्या मुखात देऊ. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि देण्यामध्ये या भक्तांना आनंद आहे, घेण्यात नाही. भक्त देत असतात, घेत नसतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आम्ही वेगळे, तर आम्ही घेत असतो, देत नसतो. काय आमचा फरक आहे, घेत असतो, देत नाही. आणि ते देत असतात. परोपकारी आहे संत, असं आहे. परोपकाराय सताम विभूतया, असं आहे. ठीक आहे, पण तो काला करणार कुठं? शेवटच्या कडव्यात. तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट. वाळवंटात होऊ शकतो. वाळवंट म्हणजे केवळ वाळू असतं, बाकी मातीचा काही संबंध नसतो. असं केवळ वाळवंट. त्या ठिकाणी कोणतेच बीज निर्माण होत नाही, उत्पन्न होत नाही. निर्बीज स्थान असते म्हणतात. असं ते तिथं काला करो म्हणजे आपलं अंतःकरण निर्बीज करू. कोणताही विकार, कोणताही काही राहू देऊ नाही. म्हणजे काम नाही, क्रोध नाही, मद नाही, मत्सर नाही, दंभ नाही, वासना नाही, कोणत्याही इच्छा नाही. अगदी अंतःकरण पवित्र करू. आणि एकदा ते पवित्र झालं, तुका म्हणे चित्त करावे, असं अंतःकरण झालं का भगवान स्वतः त्या अंतःकरणात येतो. अथवा आपल्याला अंतःकरणाने भगवंतापर्यंत जाता येतं. फक्त असं झालं पाहिजे. मग काला होतं म्हणजे जीव ब्रह्माचं ऐक्य होतं. जीव ब्रह्माचं ऐक्य यालाच म्हणतात काला. आणि हा काला त्यांनी सांगितलं वैकुंठात दुर्लभ आहे. ज्याला करायचा त्याने मृत्यूलोकातच यायला पाहिजे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर माऊली कीर्तन आटोपून घेतो, कारण पांडुरंगांना नागपूरला जायचं आहे. त्यांनी म्हटलं 12 वाजेपर्यंत आटपा. माझं नाही, त्यांनी ऐकलं, मी त्यांचं ऐकतो. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा तऱ्हेचं म्हणून सेवा उरकीत आहे. कीर्तनाचा विषय भरपूर मोठा आहे, आपला सांगता येण्यासारखा आहे, नाही असं नाही असतो. जाता जाता तुम्हा भाविक जनांना मठासंबंधी थोडी माहिती देणं अगत्याचं आहे म्हणून देतो. आपला जोग महाराज भजनी मठ इगतपुरी, हा जोग महाराज भजनी मठ इगतपुरी निर्माण झाला केव्हा? जोग महाराज इगतपुरीला आले तेव्हा. ते इगतपुरीला आले केव्हा? त्यांचे बंधू तिथं होते तेव्हा. त्या निमित्तानं ते इगतपुरीला आले आणि जोग महाराजांना प्रेमी असे आवडते भक्त म्हणजे शिष्य 2 लाभले. एक लक्ष्मण महाराज इगतपुरीकर आणि बंकर स्वामी महाराज, या 2 शिष्याची त्यांना जोड मिळाली.